1 सप्टेंबरपासून सर्व गाड्यांना 25,000 रुपये ऑनलाईन दंड. दुचाकी गाड्यांसाठी महाराष्ट्रात लागू झाला कडक कायदा. आता तुमच्याकडे कोणत्याही कंपनीची गाडी असू द्या, जर तुम्ही हे 5 नियम पाळले नाही तर तुम्हाला होणार मोठा दंड. होय, 5 कडक नियम. यातील पहिला नियम जर तुम्ही मोडला तर 1,000 रुपयांचा दंड, दुसरा नियम मोडला तर 2,000 रुपयांचा दंड, तिसरा नियम मोडला तर 5,000 रुपयांचा दंड आणि 5वा नियम चुकूनही मोडला तर 25,000 रुपयाचा दंड हा थेट तुमच्या बँक खात्यातून ऑनलाईन कापून घेतला जाईल. जर बँकेत पैसे नसतील तर 6 महिन्यांची जेल होणार. होय, 1 सप्टेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय कडक नियम लागू होत असल्याची माहिती स्वतः राज्याचे मुख्यमंत्री यांनी केली. राज्य परिवहन मंत्रालयाने देखील याचा GR प्रसिद्ध केला आहे. आता जागोजागी वाहनांची तपासणी होणार. ही तपासणी पोलिसाच्या माध्यमातून, ही ड्रोनच्या माध्यमातून होणार आहे. CCTV कॅमेऱ्याच्या मदतीनं तसेच ड्रोनच्या मदतीनं तुमच्या गाडीचे फोटो काढून थेट बँक खात्यातून रक्कम वजा करून घेतली जाईल. पहा, पूर्वी हा दंड ऑनलाईन पद्धतीनं राहायचा. तुम्ही जेव्हा भराल तेव्हाच बँक खात्यातून पैसे कट व्हायचे, पण आता थेट RTOच्या माध्यमातून बँक खात्यातून दंडाचे पैसे डायरेक्ट कापून घेतले जाणार. आता गाडी चालवण्याआधी ही 2 कागदपत्र तुमच्याकडे असणं आता खूप गरजेचं आहे. जर तुमच्याकडे ही 2 कागदपत्र नसतील तर तुम्हाला 5 नियमानुसार 25,000चा दंड लागणार आहे आणि ज्याची तपासणी आता सुरू झालेली आहे. प्रत्येक गाडीची तपासणी होणार. आता पोलीस तुम्हाला रस्त्यावर अडवणार नाहीत, तर ड्रोन कॅमेरेद्वारे तुम्ही पेट्रोल भरत असताना तिथल्या पंपावरच्या CCTV कॅमेऱ्याद्वारे तुमच्या नंबर प्लेटची थेट चौकशी होईल आणि थेट तुमच्या मोबाईलवर बँकेतून पैसे कट झाल्याचा मेसेज येईल. आता ज्यांना हा नियम माहीत नाही, ज्यांच्याकडे ही 2 कागदपत्र नाही आहेत, त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत अवघड ठरणार आहे. सर्व गाड्यांसाठी हे 5 कडक नियम आता लागू झालेत. त्याची तपासणी सुरू झाली. थेट बँक खात्यातून ऑनलाईन पैसे कापून घ्यायला सुरुवात झालेली आहे. नियम तोडणाऱ्यांचं 25,000 रुपयांचं तर नुकसान होईलच आणि एवढंच नाही, दंड जर भरला नाही तर 6 महिन्याची जेल होणार. जर तुम्हाला तुमचे कष्टाचे पैसे फुकट घालवायचे नसतील तर हा 2 मिनिटं व्हिडिओ नक्की पहा, कारण की यातून तुम्हाला स्पष्ट कळेल की घराबाहेर जाताना, तुमच्या तालुक्यात, गावात, शेतात किंवा कुठे गाडीवर जात असताना तुम्हाला कोणती 2 कागदपत्र आता नवीन जवळ ठेवायची आहेत, कोणते 5 नियम पाळायचे आहेत, कोणती कागदपत्र तपासली जाणार आणि कशा पद्धतीनं तुम्हाला दंड होणार, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे. पहा, जुने दिवस आता गेलेले आहेत. आता ऑनलाईन पावती फाडली जाणार. आपण नेहमी विचार करतो की त्याने काय होणार, रस्त्यावर पोलीस कुठे असतील, अडवलं तर 100-200 रुपये देऊन आपण सुटू शकतो असा आपला समज असतो. पण तो आता काळ गेलाय. आता कॅमेऱ्यांची पद्धत आली. डिजिटल पद्धतीनं तुमच्या बँक खात्यातून पैसे कट होणार. सरकारने रस्त्यावरील अपघात रोखण्यासाठी, लोकांचा जीव वाचवण्यासाठी ही कारवाई अत्यंत कडक पद्धतीनं सुरू केली आहे. आधीचे दंड खूप कमी होते म्हणून सगळेजण त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे, गोष्टी गांभीर्याने घेतल्या जायच्या नाही. पण वाढते अपघात पाहून सरकारने दंडाच्या रकमांमध्ये थेट 10 पटीनं मोठा बदल केलाय, ज्यामुळे एक चूक तुम्हाला 25,000 रुपयांना पडू शकते. आता सगळं थेट कॅमेऱ्यात कैद होणार. म्हणजे तुम्ही पुढे सांगित असलेली एक जरी चूक केली तर ऑनलाईन मोबाईलवर तुमचा बँकेतून पैसे कट झाल्याचा मेसेज येणार. तुम्हाला कळणार देखील नाही. तुमच्या मोबाईलवर एक मेसेज येईल आणि तो दंड तुम्हाला तुमच्या बँक खात्यातून कापला गेलेला असेल. उदाहरणार्थ, तुम्ही सिग्नल तोडला, हेल्मेट नाही घातलं, फोनवर चालत असताना गाडीवर बोलताय, तर तुम्हाला काही समजायच्यात तुमच्या मोबाईलवर दंडाचा SMS जमा झालेला असेल. हा दंड जर तुम्ही त्या ठिकाणी भरण्याचा प्रयत्न जरी केला नाही तरी बँक खात्यातून तुमचे पैसे गायब होणार आणि जर बँक खात्यात पैसे नसतील तर तुमच्या घरी येऊन पोलीस कारवाई करतील. त्यामुळे अजिबात उशीर न करता या 5 नियम नेमकं कोणते लागू झालेले आहेत, कशा पद्धतीनं दंड आता कापला जाणार, पटकन आता समजून घेऊया. प्रेक्षकांनो, हे नियम जर तुम्ही पाळले नाही तर तुमच्या खिशाला तर कात्री लागेलच. पण जर 6व्या नियमात, 5व्या नियमात जर तुम्ही बसले, 5वा नियम जर तुम्ही न पाळताना आढळले तर 25,000 रुपयाचा दंड आणि तुम्हाला अक्षरशः 6 महिने जेलमध्ये जावं लागेल. होय, समजून व्यवस्थितपणे आपण हे त्या ठिकाणी नियम काय आहेत समजून घेणार आहोत. आता लक्षपूर्वक पहा. पहिला नियम याच्यामध्ये असा आहे की जो फारसा लोकांना बऱ्यापैकी याच्यामध्ये माहीत आहे, ज्याचा पूर्वी दंड फक्त 200 रुपये होता, आता तो दंड 1000 रुपये झाला आहे. मग पहिला नियमाचा 1000 रुपये दंड आहे. दुसरा नियम तोडला तर 2000 दंड, तिसरा तोडला तर 5000 रुपये, चौथा नियम जर मोडला तर 10,000 रुपये आणि शेवटचा 5वा नियम मोडला
तर 25,000 रुपयाचा दंड बसेल असं स्पष्टपणे केलं आहे. मग आता हे नियम तुमच्या बँक खात्यातून कापण्याचे आदेश आता दिलेले आहे. पूर्वी काय व्हायचं, दंड जो आहे तो तुम्हाला भरावा लागायचा. जोपर्यंत तुम्ही भरत नाही तोपर्यंत बँकेतून पैसे कट व्हायचे नाही. पण आता तसं होणार नाही, थेट तुमचे पैसे कट होणार. त्यामुळे ज्याला नियम माहीत तोच सुखी आणि ज्याला नियम माहिती नाही त्याचं नुकसान होणार. पहा, पहिला नियम जो आहे तर तो हेल्मेटचा आहे. आता बा तुम्ही म्हणाल हेल्मेटचा नियम आम्हाला काय माहिती नाही का, पण लक्षपूर्वक आहे का, हेल्मेट घालणं आता बंधनकारक नव्हतं. पूर्वी हेल्मेट नसलं तर 100 रुपये दंड असायचा. पोलिसही जास्त लक्ष देत नसायचे आणि लोकही हेल्मेट घालत नसायचे. पण आता हेल्मेट शिवाय गाडी चालवताना दिसलात तर 1,000 रुपयांची पावती तुम्हाला फाडावी लागणार. गोष्ट इथे संपत नाही. 1,000 रुपये भरून तुमची सुटका होणार नाही, तर तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स देखील रद्द केलं जाणार. आणि ड्रायव्हिंग लायसन्स एकदा रद्द झालं तर तुम्हाला 10,000 रुपयाचा दंड होणार आणि जवळपास 3 महिन्याचा तुरुंगवास देखील होऊ शकतो. आता गाडी चालवताना पुढचा जो नियम आहे, लक्षपूर्वक ऐका, की एक कागद आहे, जो कागद 99% मोटारसायकल चालकांकडे नसतो. तो कागद आहे इन्शुरन्सचा. 4 चाकी गाडीचे इन्शुरन्स सगळे भरतात, पण दुचाकी गाडीचा इन्शुरन्स कुणीच भरत नाही. तर हाच इन्शुरन्स जर नसेल तर 2,000 रुपयाचा दंड भरावा लागेल आणि दंड भरला नाही तर 3 महिन्यांची जेल होणार. फक्त एक कागदपत्र नसेल तर एवढी मोठी शिक्षा ठेवण्यात आली. पहा, रोजच्या धावपळीच्या वाहतुकीचे नियम जे आहेत, धावपळीच्या याच्यामध्ये तुम्ही ते पाळत नाही. पण आता सावध व्हा, कारण की 3ऱ्या नियमाअंतर्गत 5,000 रुपयाचा फटका बसणार. वाहतूक नियमामधील 3 क्रमांकाचा नियम अतिशय धोकादायक आहे. तर याच्यामध्ये तुम्ही जर बेजबाबदारपणे आणि धोकादायक पद्धतीनं वाहन चालवत असणार तर यामध्ये तुम्हाला दंड लागणार. आता म्हणजे याचा अर्थ काय, तर एक म्हणजे काय की गाडी चालवताना मोबाईलवर बोलणं आणि दुसरी गोष्ट सिग्नल तोडणे. ऑफिसमधून घरी जाताना रस्त्यावर ट्रॅफिक जाम असतं आणि खिशातला फोन वाजला, कोणाचा तरी महत्त्वाचा कॉल असेल म्हणून आपण एका हाताने हँडल धरतो आणि एका हातामध्ये मोबाईल घेऊन फोनवर बोलतो. जर हे अशा पद्धतीचा कारनामा तुमचा दिसला, तो कुठल्याही CCTV कॅमेऱ्यात काहीच झाला तर तो फोन ठेवण्याच्या आधी तुमच्या मोबाईलवर 5,000 रुपये कट झाल्याचा मेसेज येणार आहे. त्यानंतर पुढचा नियम आहे 10,000 रुपये दंडाचा. चौथा नियम, याच्यामध्ये जर तुम्ही मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवताना पकडलं तर 10,000चा दंड आणि थेट 6 महिन्याचा तुरुंगवास तुमच्यावर होऊ शकतो. एवढेच थांबणार नाही तर तुमची गाडी जप्त केल आणि तुमच्या कोर्ट कचेरीच्या फायऱ्या तुम्हाला माराव्या लागतील. आता त्यानंतर पुढचा नियम जो आहे तर तो 25,000 रुपये दंडाचा आहे. तर ज्याच्यामध्ये होतं काय की बरेचसे आईवडील काय करतात, मुलगा थोडासा मोठा झाला, 10वीला 8वी 9वी 10वीला गेला की त्याच्या हातामध्ये 2 व्हीलरची चावी देतात आणि गावातून काहीतरी आण, इकडून दुकानातून काहीतरी आण, अशी कामं त्याला सांगतात. पण लक्षात घ्या, आता 25,000 रुपयाचा दंड होणार ज्यावेळेस अल्पवयीन मुलाच्या हातात गाडी दिली तर. अल्पवयीन मुलगा म्हणजे 18 वर्षाच्या आतील मुलाच्या हातामध्ये जर गाडी असेल तर 25,000 रुपयाचा दंड पालकांना लागणार आणि पालकांना 6 महिने जेलमध्ये जावे लागणार. अशा पद्धतीची तरतूद आता करण्यात आलेली आहे. तर आता कुठल्याही प्रकारे कोणत्याही नियमामध्ये सवलत दिली जाणार नाही असे स्पष्ट आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. आता असाही विचार आहे की बँक खात्यातून हे जे पैसे आहेत तर ते कापण्यात येतील, अशा प्रकारची एक प्रणाली विकसित करण्याचा निर्णय झालेला आहे. तर त्यामुळे हे 5 नियम पाळणं अतिशय गरजेचं आहे. तर तुमच्या बाबतीत तुम्हाला या नियमांविषयी काय वाटतं नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.